हॅलो हाय फ्रेंड्स, मी सुनेत्रा। आज आपण बातमी लेखन या उपयोजित लेखनातील कौशल्याचा अभ्यास करणार आहोत। आपल्या कृतीपत्रिकेमध्ये बातमी लेखन 5 गुणांसाठी आहे आणि हे 5 गुण कसे मिळवावेत याचा अभ्यास आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। आता बातमी लेखन म्हणजे बातमी कशी लिहायची। आपल्याला बातम्यांबद्दल उत्सुकता असते। आपण सकाळी उठल्यानंतर आपली नजर पहिले वर्तमानपत्र शोधत असते, बरोबर आहे ना, की पेपरमध्ये काय छापून आलेली आहे बातमी त्याबद्दल उत्सुकता असते, बरोबर। आणि पेपर हातामध्ये आल्यानंतर, वृत्तपत्र हातात घेतल्यानंतर आपण आधी काय करत असतो, काय काय बातम्या आल्या त्या पाहत असतो, ठळक बातम्या वाचतो आणि त्यानंतर मग आपण ठरवतो की कोणती बातमी वाचायची आणि मग पूर्ण पेपर आपण वाचून काढतो। येस, तर आता ह्या ज्या बातम्या आहेत ह्या बातम्या कशा लिहायच्यात याचा अभ्यास आता आपण पाहूया। आता बघा, बातमी बात म्हणजे गोष्ट, अशी गोष्ट ज्यामध्ये मी नाही। तर आता ही बातमी कशी लिहायची, जसं पेपरमधली बातमी आपलं लक्ष आकर्षून घेते, आपल्या मनामध्ये एकही शंका ठेवत नाही, तर अशी बातमी आपण अचूक बातमी कशी लिहायची याविषयी अभ्यास पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे पहिल्या 5 आवश्यक गोष्टी आपण पाहणार आहोत। 5 आवश्यक गोष्टी की ज्यांची या बातमी लेखनामध्ये अत्यंत गरज आहे। तर त्या कोणत्या आहेत, त्यांना 5 क असेही म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? 5 क। आता हे 5 क कोणते ते आपण पाहणार आहोत। पहिला क आहे काय घडले, काय घडलेलं असावं, बरोबर। काहीतरी घडलेलं आहे आणि त्याचीच बातमी छापली जाते, लिहिली जाते। कधी घडते, कधी घडलेलं आहे हे, कोणत्या वेळी घडलेलं आहे, बरोबर। तारीख, वार, दिनांक, ठिकाण। येस, कोठे घडली, ठिकाण, कोणत्या ठिकाणी घडलेली आहे ही, कोठे घडलेली आहे, कशी घडली, काय झालं नेमकं त्या ठिकाणी, बरोबर आहे, तो प्रसंग कसा काय घडला, त्यानंतर कोण कोण होतं, ज्या वेळेला ही घटना घडली, हा प्रसंग घडला, त्यावेळेला तिथे कोण कोण होतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे आपली बातमी, बरोबर। आपण बघा, न्यूजपेपरमध्ये बातमी वाचताना देखील आपण पाहतो की आपल्याला दिसतं, आपण वाचतो त्यावेळेला आपल्या ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथे असतात, बरोबर। आता मग हेच लेखन कसं करायचं, मग आपण त्या लेखनाचं स्वरूप आधी समजून घेऊया। तर सगळ्यात आधी पाहूया बातमी लेखनाचं स्वरूप। आता बातमी लेखनाचं स्वरूप सगळ्यात पहिला आणि अतिशय महत्वाचा असलेला घटक आहे बातमीचं शीर्षक। आता तुम्ही लेखन करताना बातमीचं शीर्षक कसं लिहायचं, कसं तयार करायचं, बघा, शीर्षकाला इतकं का महत्व आहे, बातमीच्या शीर्षकाला इतकं का महत्व आहे याचं आपण पाहूया। आता का महत्व आहे, तर बघा, ज्या वेळेला आपण न्यूजपेपर उघडतो त्यावेळेला आपण काय करतो, सगळे हेडलाईन्स आपण आधी वाचून घेतो, बरोबर। ते हेडलाईन वाचल्यानंतर मग ज्या हेडलाईनने आपलं लक्ष आकर्षून घेतलेलं आहे ती बातमी आधी आपण वाचतो, बरोबर। त्यामुळे आपणही लेखन करताना आपल्या बातमीचं शीर्षक सुद्धा कसं असावं, कमीत कमी शब्दात असावं। शीर्षक वाचतानाच काय होते, बातमीविषयी कुतूहल निर्माण होतं आणि आपल्याला आशय देखील कळत असतो, आपली उत्सुकता पण वाढते। म्हणून आकर्षक शीर्षक देणं हे अतिशय महत्वाचं असतं। आता बातमीचा शीर्षक हा भाग अत्यंत महत्वाचा आहे। शीर्षक म्हणजे बातमीचा अर्क, बातमीचा काय आहे, अर्क आहे, त्यातून बातमीची ओळख होते। आणि बातमीचं शीर्षक हे काय करतं, आपल्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण करतं, कुतूहल निर्माण करतं आणि उत्सुकता निर्माण करतं। त्यामुळे बातमीचं शीर्षक हे कसं असावं, आकर्षक असं असावं। येस, दुसरा मुद्दा आहे बातमीचा स्रोत। आता बातमीचा स्रोत म्हणजे काय, तर ही बातमी कोणी दिली हे सांगणं पण महत्वाचं आहे, बरोबर। असंच कुणीही सांगितलं आणि बातमी लिहिली असं चालतं का, नाही चालत, बरोबर। मग त्यासाठी ही बातमी कोणी दिलेली आहे, कोणी सांगितलेली आहे हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे। म्हणजे तिची सत्यता पटवून देणारा, खात्रीचा, विश्वास असा असावा, विश्वासाची अशी व्यक्ती असावी, बरोबर। म्हणून मग ते काय तिथे लिहायचं, आमच्या प्रतिनिधीकडून, आमच्या
वार्ताहराकडून असे देऊन मग काय केली जाते, ती एक खात्री दिली जाते की आमच्या वार्ताहरांनी ही बातमी आणलेली आहे, म्हणजे खात्रीची व्यक्ती आहे, त्यांनी सांगितलेली बातमी आम्ही इथे लिहिलेली आहे. त्यानंतर काय आहे, स्थळ व दिनांक. आता जी घटना घडलेली आहे बघा, आता इथे लक्षात ठेवायचंय इथे काय फरक पडतो ते. आता उदाहरणार्थ प्रसंग काल घडलेला आहे आणि त्याची आज बातमी पेपरमध्ये येते, बरोबर. त्यामुळे वर्णन केलेली घटना कोठे घडली, केव्हा घडली, कधी घडली यासाठी स्थळ व दिनांक यांचा उल्लेख अवश्य असावा, बरोबर. कारण त्याशिवाय कळणार कशी ती घटना कुठे घडलेली आहे, बरोबर. म्हणून स्थळ व दिनांक अतिशय महत्वाचे आहे. आता घटना काल घडली आणि ती आज पेपरमध्ये आली, त्यामुळे तिचं लेखन कसं हवं, भूतकाळामध्येच असावं. बातमीचं लेखन कशामध्ये करायचं आहे, भूतकाळामध्ये करायचे आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे बातमीचा शिरोभाग. आता शिरोभाग म्हणजे काय, तर वरचा पहिला पॅरेग्राफ तो काय सांगतो की बातमी कशा संबंधी आहे हे तो तिथे सांगतो आणि हे ते तिथे लिहिलेलं असतं आणि हा अतिशय महत्वाचा भाग आहे हा सुद्धा. या परिच्छेदात बातमीविषयीची उत्कंठा पूर्ण होते. तुम्ही जे शीर्षक लिहिलेलं आहे ते शीर्षक वाचल्यानंतर जी उत्सुकता निर्माण झालेली आहे ती उत्सुकता ह्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपली पूर्ण होते, बरोबर. म्हणून त्याला बातमीचा शिरोभाग असं म्हणतात. त्यानंतर आहे पाचवा मुद्दा बातमीचा तपशील म्हणजे माहिती. आता नेमकं काय घडलं, बातमी काय आहे हे इथे लिहायचं आणि नेमकेपणाने लिहायचंय आणि विषयाला अनुसरून लिहायचंय. बातमीचा मागचा पुढचा भाग इथे समजून येतो की नेमकं काय घडलेलं आहे. ते जे आपण 5 क पाहिले त्या 5 क च्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पूर्ण होतात, बरोबर. त्यासंबंधी पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली असते. येस. आता आपण बातमीचं स्वरूप पाहिलं. येस. आता आपण पाहूया की बातमी लेखन करताना काय करायचं आणि काय करायचं नाही. बातमीचं स्वरूप समजलं, बरोबर. आता हे लेखन करताना कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायची, काय टाळायचं आणि काय उपयोगात आणायचं लेखन करताना याविषयी आता आपण पाहणार आहोत. पहा तर आता बातमी लेखन करताना या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत, आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या? पहिली, भाषा सोपी सुटसुटीत असावी. भाषा सोपी असावी. का सोपी असावी? कारण सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाकडे वृत्तपत्र जात असतं आणि त्याला पण ते कळलं पाहिजे, म्हणून बातमीची भाषा सोपी आणि सुटसुटीत असावी. दुसरं, स्थळ काळ यांचा उल्लेख असलाच पाहिजे. बातमीमध्ये हे अजिबात विसरायचं नाही लिहिताना की स्थळ काय आहे, ठिकाण काय आहे, काळ कोणता म्हणजे दिनांक हे लिहायला विसरायचं नाही. तिसरा मुद्दा आहे बातमी भूतकाळातच लिहावी. कारण प्रसंग काल घडलाय आणि आज पेपरमध्ये आलेली आहे, त्यामुळे ती कशी करायची आहे, घटना घडून गेल्यानंतर आपण लिहितो म्हणून तिचं लेखन भूतकाळामध्ये करायचंय. भाषेचे उत्तम ज्ञान असावे. भाषेचं उत्तम ज्ञान तुम्हाला हवं आहे, यासाठी तर तुम्हाला वाचन जास्त महत्वाचं आहे. लेखन कौशल्य उत्तम असावे. लेखन कौशल्य, लिहिण्याचं कौशल्य. येस, तुम्हाला कौशल्यपूर्वक ते लिहिता आली पाहिजे. परिच्छेद लहान असावेत. खूप मोठे मोठे परिच्छेद करून बातमी लिहायची नाही. त्यानंतर बातमी अचूक व परिपूर्ण असावी. अचूक म्हणजे एकही चूक नसलेली आणि परिपूर्ण, पूर्णता त्याच्यामध्ये असावी. कोणताही मुद्दा त्याच्यामध्ये लिहायचा राहिला, सांगायचा राहिला असं असू नये. आता आपण पाहिले बातमी लेखन करताना काय काय लक्षात ठेवायचं, ते काय गरज आहे ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या गोष्टी बातमीमध्ये नको आहेत, बरोबर. त्या आता पाहूया. बघा, स्वतःचे मत व्यक्त करू नये.
स्वतःचं मत त्यामध्ये व्यक्त करायचं नाही. बातमी लिहिताना तुम्ही एक थर्ड पर्सन आहात, तिसरी व्यक्ती आहात, बरोबर. त्यामुळे तुम्ही त्या बातमीविषयी तुम्हाला स्वतःला काय वाटलं, तुमचं काय मत आहे, तुमचे काय विचार आहेत ते तिथे लिहायचे नाही. भाषा पाल्लाळिक नसावी. पाल्लाळिक नसावी म्हणजे उगाच त्याच्यामध्ये भारंभार माहिती भरत जायचं आणि मोठी बातमी लांबड लावायची, असं करायचं नाही. मी, माझे, मला असे शब्द वापरू नयेत. आपण सुरुवातीलाच पाहिलं, बातमी मी ज्यामध्ये मी नाही म्हणजे मी, माझे, मला या शब्दांचा प्रयोग त्या वाक्यांमध्ये किंवा त्या बातमी लेखनामध्ये करायचा नाही. अलंकारिक भाषा वापरू नये. अलंकारिक शब्दांची बातमी लेखनामध्ये कोणतीही गरज नाही. त्यासाठी सांगितलेलं आहे भाषा साधी व सोपी असावी. कल्पनेला वाव देऊ नये. तुमच्या मनाने, कल्पनेने बातमी लिहायची नाही. जसा प्रसंग घडला तसंच्या तसं लिहायचं आहे. निंदा नालस्ती करणारे शब्द नसावे. निंदा नालस्ती म्हणजे एखाद्याचं मन दुखावलं जाईल किंवा तुमच्या लेखनामुळे समाजामध्ये, देशामध्ये कोणाचं भावना दुखेल किंवा प्रक्षोभ निर्माण होईल, बरोबर. अशी विधानं त्या बातमीमध्ये लिहू नयेत. त्यानंतर घटनेबद्दल कोणतीही शंका नसावी. तुम्ही जी बातमी लिहिता त्या बातमीबद्दल तुमच्या मनात शंका नको. तुम्हाला ती ठामपणे माहिती असावी. तुम्हाला भरोसा, खात्री द्यायची आहे, बरोबर. म्हणूनच आपण पाहिलं ना की आमच्या प्रतिनिधीकडून, बातमीदाराकडून अशी खात्री देऊनच ती बातमी लिहायची आहे. येस, हे झालं बातमी लेखनामध्ये आता कोणत्या गोष्टी लिहायच्या आणि कोणत्या गोष्टी लिहायच्या नाहीत याविषयी आपण पाहिलं. आता आपण पाहणार आहोत की बातमीसाठी आवश्यक असणारी कौशल्य कोणती आहेत, की जेणेकरून तुमचं बातमी लेखन हे अचूक आणि परिपूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे आता आपण पाहणार आहोत. बघा, भाषेचे व्याकरण समजून घ्यावे. भाषेचे व्याकरण दृष्ट्या बातमी कशी हवी, अचूक हवी, बरोबर. भाषेचं व्याकरण सुद्धा योग्य हवं. चौफेर वाचन करा. त्यासाठी अवांतर वाचनाची गरज आहे. फक्त मराठीचं पुस्तक वाचलं, धडे वाचले की आपलं वाचन झालं असं नव्हे. त्यासाठी तुम्हाला तुमचं वाचन वाढवावं लागणार आहे, बरोबर. तुम्हाला रोज न्यूजपेपर, इतर पुस्तकं, ग्रंथ यांचं वाचन तुम्हाला करायचं आहे. शब्दसंग्रह वाढवा. शब्दसंग्रह वाढला पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला बातमी कशी लिहिता येईल. तुम्हाला जर शब्द माहिती नसतील तर त्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे. सोप्या वाक्यरचनांचा सराव करणे. सोपी वाक्यरचना, छोटी वाक्यरचना लिहायची, वाक्य तयार करायची. तुम्ही त्याचा सराव, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करायचंय, बातमी तंत्राचे सूक्ष्म अवलोकन करायचं आहे. बातमीचं सूक्ष्म अवलोकन, अतिशय बारकाईने त्याचा अभ्यास करायचा आहे बातमी लेखनाचा. वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ यावरच्या बातम्या तुम्ही ऐकायच्या पण आहेत आणि पाहायच्या सुद्धा आहेत. आणि मग असं जर तुम्ही सतत बातम्यांचं वाचन, श्रवण जर तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला बातमी कशी लिहायची आहे ते. आता आपण पाहणार आहोत की कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला कशा प्रकारे कृती विचारल्या जातात ते. तर कृतीपत्रिकेमध्ये कृतीचं स्वरूप बघा कसं आहे. बातमी लेखन 5 मार्क. बातमी लेखनाच्या कृती पुढील प्रमाणे. 1. दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा. दिलेले शब्द कोणते आहेत, मराठी दिन, विविध कार्यक्रम, प्रदर्शन. ही एक कृती झाली. या प्रकारे येईल. किंवा दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. आता घटना कोणती तर बघा दिलेली आहे, शहरात मराठी दिन उत्साहात साजरा. एवढंच लिहिलेलं आहे, शहराचं नाव लिहिलेलं नाही. तुम्हाला ते लिहायचं आहे, बरोबर. आणि वरती पण 4 शब्द दिलेले आहेत, पण इतर शब्दांची जोडणी करून वाक्यरचना तुम्हाला तयार करून बातमी तयार करायची. कारण आपल्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा होतो,
बरोबर. त्यामुळे आपण त्या पद्धतीने मग त्या बातमीचं लेखन करायचं आहे. नंतर तिसरी कृती आहे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. आता कार्यक्रम कसा दिलेला आहे बघा, त्या चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे. मराठी राजभाषा गौरव दिनाचा सोहळा, प्रमुख पाहुणे श्रीयुत रवींद्र देशमुख, मग त्यांची माहिती दिली. प्रसिद्ध साहित्यिक आहेत ते. स्थळ न्यू इंग्लिश स्कूल नाशिक, वेळ सकाळी 8 वाजता. वेळ सकाळी 8 वाजता. बरोबर. आता या प्रकारच्या कृती आहेत. तिसरी कृती आहे त्याच्यामध्ये बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे विचार म्हणजे तुम्हाला बरेचसे संकेत तिथे आहेत. त्या सर्व संकेतांचा उपयोग तुम्हाला तुमच्या बातमी लेखनामध्ये करायचा आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की कृतीमध्ये जे जे शब्द दिलेले आहेत त्या सर्व शब्दांचा उपयोग तुमच्या लेखनामध्ये झालाच पाहिजे. बरोबर. अतिशय आवश्यक आहे. आता आपण प्रत्यक्ष बघूया की बातमी एक तिचा आपण बघूया कसं लिहिलेली आहे बातमी. आता बघा, सगळ्यात प्रथम काय लिहिलेलं आहे, पेपरचं नाव लिहिलेलं आहे. लोकविकास लिहा, लोकमत लिहा, जनविकास लिहा, काही लिहा. तुम्हाला जे सोपं वाटेल ते एक पेपरचं नाव तुम्ही तिथे लिहू शकता. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि त्यानंतर मग बातमीचं शीर्षक लिहायचंय. बरोबर. बातमीचं शीर्षक काय लिहिलेलं आहे, मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा. मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा. त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आहे. नाशिक, दिनांक 28 फेब्रुवारी 2020. आता बघा, मराठी दिवस कधी असतो, 27 फेब्रुवारी. बरोबर. पण आपण आता पेपरमध्ये देणार आणि तो प्रसंग किंवा तो कार्यक्रम झाल्यानंतर आपण बातमी लिहितोय. त्यामुळे आपलं लेखन कसं असणार आहे, भूतकाळात. आणि त्यामुळे आपल्याला या इथे तारीख मात्र आपल्याला दुसऱ्या दिवसाची लिहायची. बरोबर. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाची. आता इथे आपण दुसऱ्या दिवसाची तारीख लिहिलेली आहे 28 फेब्रुवारी. हे लक्षात ठेवायचंय. इथली तारीख ही 2 दिवसानंतरची किंवा दुसऱ्या दिवसाची असेल. त्यानंतर मग आमच्या बातमीदाराकडून खात्री दिलेली आहे. आमच्या बातमीदाराने बातमी आणलेली आहे की. बरोबर. अशी खात्री दिली आहे. आणि मग आता खाली बातमी लिहायला सुरुवात करायची. काय लिहिलेली आहे बातमी बघा. न्यू इंग्लिश स्कूल नाशिक येथे काल 27 फेब्रुवारी 2020 रोजी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. या अनुषंगाने शाळेत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आता दुसरा पॅरेग्राफ. पहिला पॅरेग्राफ झाला इथे. सेकंड पॅरेग्राफ मध्ये काय लिहिलंय, या निमित्ताने कवी कुसुमाग्रज यांच्या सर्व साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मराठी दिनाचे औचित्य साधून शाळेत मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली. बदलत्या काळानुसार मराठी भाषेत होणारे बदल स्वीकारून मराठी भाषेच्या विकासाची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. हा झाला दुसरा पॅरेग्राफ. पूर्ण कार्यक्रमामध्ये काय काय झालं ते इथे आलेलं आहे. आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मातृभाषेचे वाचन का करावे, कसे करावे, त्याचप्रमाणे वाचाल तर वाचाल याविषयी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीयुत रवींद्र देशमुख यांनी अशा मौलिक विचारांचे मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे जर तुम्ही बातमी लेखन जर केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, सारखा बातमी लेखनाचा सराव केला पाहिजे. आपल्या शिक्षकांकडनं अशा बातम्या तुम्ही लिहून त्यांच्याकडनं चेक करून घ्या आणि तुमच्या बातमी लेखनाला अधिक अचूक बनवा. धन्यवाद.